आज आपण बनवणार हिरव्या चण्याची भाजी। हे हिरवे चणे मी रात्री भिजत घातले होते, छान फुलले। आपण त्याची भाजी बनवूया। आता ह्याच्यात टाकणार आपण कांदे, हे बारीक कापून ठेवलेले कांदे, हे आता आपण ह्याच्यात टाकायचे। मग आपण टाकणार 2 टोमॅटो, ह्यातच टाकायचे। छान शिजले ना की चव छान येते। ह्यात आपण एक इलायची टाकणार, मोठी इलायची, दगडफूल आणि तेजपत्ता। हे आमच्या बागेतल्या झाडाचे तेजपत्ता। तर आपण त्यात 2 तेजपत्ते टाकलेत। आता ह्याला आपल्याला लावायचं कुकरला 2 शिट्टी तरी द्यायची। 2 शिट्टी झाली की मग पुढचं बघू। आपल्याला घ्यायचा आता एक कांदा, त्याला आता आपण घ्यायचं आहे कापून। कांदा घेतला आपण आता कापून। आता आपल्याला गॅस पेटवायचा, त्यात टाकायचं आपल्याला तेल। तेल गरम झालं की त्यात आपल्याला टाकायचा आहे कांदा, आपला कांदा। चांगला परतून घ्यायचा आहे। कांद्यातच आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे। आणि हे टोमॅटो आपण कुकरमध्ये टाकलेला उठवायला, तो यात टाकायचा आहे। आता यातच आपल्याला टाकायचं थोडी हळद, थोडी धन्याची पावडर, तिखट तुमच्या आवडीप्रमाणे, बघा टोमॅटो छान मिक्स झाले आहे त्या भाजीबरोबर, चवही छान येते। अशी भाजी करून बघा। आपण उकळून घेतलेलं कुकरला ह्यात आपण टाकलं। मेन इन्ग्रेडियंट बाकी राहिलं आहे, ते मी तुम्हाला दाखवते। हा आपण केलेला गोडा मसाला, आता हा आपल्याला ह्याच्यात टाकायचा आहे। तुम्हाला जास्त घट्ट ग्रेव्ही असेल त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता। आता मी हे 3 चमचे टाकलेत अंदाजाने, मला सवय आहे त्यामुळे मी आपल्या हातानेच टाकले। 3 चमचे भरपूर होतात। मीठ आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। यावर आपल्याला ढाकण ठेवून थोडा वेळ शिजवायचा आहे। आता आपण बघू आपली भाजी इतपत शिजली आहे। छान झाली भाजी।
काही बाहेरचा गरम मसाला न वापरता आपल्या घरातल्याच मसाल्यात छान अशी ही भाजी तयार झालेली आहे आणि चवीलाही खूप छान लागते. एकदा करून बघा. आता आपली भाजी छान तयार झाली. आता आपण सर्व करू. आता आपण भाजी डिश आउट केली. छान भाजी, त्याबरोबर कांदा लिंबू, छान गरम गरम चपाती.